भगवत कृपा उपस्थित आहे. आपण सर्व प्रणाम करू. भगवान हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी श्रीमान प्रकाश भाऊ येणे यांचे निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व सेवका मिळून जनरल हॉल कार्य आयोजित केलेलं होतं. ते सकाळी पार पडलं आणि आता चर्चा बैठकीच्या समाप्तीची जवळजवळ वेळ आलेली आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आमचे मानव धर्माचे संस्थापक, आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपलं संपूर्ण जीवन ह्या मानव धर्माकरता देणाऱ्या मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे उपस्थित माझे मित्र पत्रे गुरुजी, संजयजी आंबाटकर, आपल्या कार्यक्रमाला सुव्यवस्थित संचालन करणारे सचिन दादा आणि सर्व उपस्थित मंच, सर्व सेवक सेविका, बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. जवळजवळ 10 वाजतापासून आपण इथं बसलेलो आहोत. थकलेले असतील. मनामध्ये पोरांचे डान्स सुद्धा झालेत. आपलं जे आयुष्याचं दिनक्रम असतं, दररोज काम करणं, कमाई करणं आणि आपला संसार चालवायचा. पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. स्वतःच परिवार साधून आपल्याला परमार्थ सुद्धा करायचा आहे. आपण फक्त आपला परिवारच साधतो, परमार्थाकडे फार कमी लक्ष देतो. पण बाबा जुमदेवजीचं जीवन जे आहे, त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या दुःखी कष्टी सेवकांसाठी दिलेलं आहे. एक पुराण्या पिक्चरचं गीत आहे, मधुबन सावन देता है, पावन खुशबू देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है. असं संपूर्ण जीवन जे आपलं चांगलं जीवन बाबा जुमदेवजींनी आपल्यासाठी दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू आपण तेवढं कमीच असतं. ह्या ठिकाणी आपण सर्व एकत्रित बसतो, कार्यक्रम घेतो, चर्चा बैठक घेतो. त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. जे चर्चा बैठकीला येतात त्यांना शिकायला मिळतात. कोणाचे अनुभव असतात, ते अनुभव आपल्या चुका आपल्या जीवनात सुद्धा घडतात आणि त्या चुका घडल्यानंतर आपल्यासोबत काय होतं त्यांचा अनुभव संजय भाऊ आंबाटकर यांनी सांगितलं. आपण तनमन धनाने इथं जर बसलो आणि ऐकलो, ते मार्गदर्शकांकडून आपण मार्गदर्शकामधून जर आपण काही शिकलो तर त्या चुका होणाऱ्या चुका आपल्या हातून घडत नाहीत. त्या ठिकाणी आमच्या सेविकाताई आहेत, आमच्या मुली आहेत, आमचे प्रौढ मुलं सुद्धा आहेत. बाबा जुमदेवजींनी जे संस्कार आपल्याला दिलेत त्या संस्काराबद्दल एक मी अनुभव सांगतो. आमच्या त्यागाच्या कार्यातल्या ज्या लहान मुली असतात, ज्यांच्या त्यागाचं कार्य घडलेलं असते आणि त्या मुली आमच्या त्यांचं जेव्हा लग्न होते तेव्हा ते आमच्या सेवकांच्याच घरी जाईल असं जरुरी नसते. पण त्यांच्यावर या मार्गामध्ये लहानपणी असताना जे संस्कार घडतात, जे एका परमेश्वराच्या शक्तीचं त्यांना दर्शन झालेलं असते, माहिती झालेली असते, ती जर ते आपल्या जीवनामध्ये विसरल्या नाहीत तर काय होतं. आमच्या ज्या मुली आहेत त्यांनी कान देऊन ऐकावं. सामोरं जाऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी शिकायला मिळेल. आमच्या ज्या सेवकीनताई आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलींना शिकवावं. आपल्या मंडळाचे संचालक संजयजी महाकाळकर यांच्या पत्नी नीतू संजय महाकाळकर यांनी सांगितलेला अनुभव आहे. आम्ही पाहतो
काही काही कार्यकर्ते खूप छान मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या श्रीमती बोलत नाहीत, मार्गदर्शन करू शकत नाहीत, पण बाबांनी सांगितलं ज्ञान परस्मरण योगी, त्यांच्या सोबत जर आपण राहिलो, नेहमी नेहमी चर्चा बैठकीला गेलो तर त्या सुद्धा बोलायला लागतात आणि मार्गदर्शन करतात. तसंच नितुताई महाकाळकर यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तो असा की ती एका त्यागी शेवकाची मुलगी आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं संजयजी महाकाळकर यांच्या सोबत. ते मार्गामध्ये नव्हते, दारू पित होते, अनेकामध्ये होते, परंतु ह्या बाईचं लग्न झाल्यानंतर जे संस्कार तिच्यावर घडलेत, त्यांच्या सासरकडे दुसरी पूजा, दुसरा देवधर्म, पण तरी सुद्धा ही बाई त्या देवधर्माची पूजा करायची, पण नाव मात्र बाबा हनुमानजीचीच घ्यायची. ती संस्कार विसरलेली नाहीत. घडतं काय ते मी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस 1 वर्षानंतर त्या बाईची डिलिव्हरी येते. आजकाल आपण पाहतो प्रत्येक आमच्या ज्या मुली असतात जनरली जास्तीत जास्त केसेस ह्या सिझरिंगच्या होत असतात. त्या बाईनं असं ठरवलं, परमेश्वराला मागणी केली की बाबा माझी सिझरिंग नाही झालं पाहिजे, म्हणून तिनं सरकारी दवाखान्यातलं कार्ड काढून ठेवलं. आणि त्यानंतर जेव्हा वेळ आली ती दवाखान्यात गेली तेव्हा जे तुमसरच्या मलेवार मॅडम आहेत, त्या मलेवार मॅडमनं सांगितलं की हिची डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत होईल आणि जर नाही झाली तर हिला ऑपरेशन साठी दुसऱ्या दवाखान्यात हलवावं लागेल. ही बाई मनातल्या मनात परमेश्वराचं दावा करायची, बोलवते बाबा माझं ऑपरेशन नाही झालं पाहिजे, मला नाही करायचं आहे. संध्याकाळ होऊन गेली, वेळ कशी आली की तिची डिलिव्हरी झाली नाही, तिचा त्रास वाढला. त्यांच्यासोबतच धंद्यामध्ये बिझनेस करणारे एक काकाजी होते, त्यांच्या ओळखीची एक नर्स होती. त्या नर्सनं काय केलं, हिचा जो त्रास पाहून काहीतरी ताईत म्हणतात तिच्या काखेमध्ये ठेवून दिला. शेवकाची मुलगी तिच्या काखेत ठेवलं. हिला त्रास असल्यामुळे तिला काही ते समजलं नाही आणि तिचा त्रास ऐकून तिचे आई वडील आले. आईने तिचे हातपाय दाबायला गेली. दाबता दाबता परमेश्वराची कशी कृपा होते आपल्यावर, कसा परमेश्वर आपल्याला साथ देतो. भलाही तुम्ही दुसऱ्या घरामध्ये जा जे मार्गामध्ये नाहीत, पण खरोखरच तुम्ही दुसऱ्या घरी असताना सुद्धा जर बाबाला विसरलं नाही तर काय घडतं ते तुम्हाला सांगतो. तिचे आई आली, तिचे हातपाय दाबून देऊन राहिली. दाबता दाबता तिला तिच्या काखेमध्ये ते ताईत सापडलं. आपल्याला तर बाकीचं चालत नाही, मार्गाच्या मुलींना ताईत नाही चालत, दुसऱ्या देवाचं नाव नाही चालत, पूजा नाही चालत, पण परमेश्वराची कृपा त्या मुलीवर. तिच्या काखेमध्ये ते ताईत सापडलं. तिच्या आईने ते ताईत फेकून दिलं आणि तिचे वडील आले. तिच्या वडिलांनी तिला तीर्थ करून दिलं. मार्गात नसणारी मुलगीने बघा, डॉक्टरनं सांगितलं की हिचं ऑपरेशन करावं लागेल, सिझरिंग करावं लागेल, आणि तीर्थ देता बरोबर त्या नीतू महाकाळकर या बाईचं नॉर्मल डिलिव्हरी झाली. ही कृपा आहे, हे अनुभव आहेत. आमच्या ज्या मुली आहेत जे दुसऱ्या घरी जातील त्यांनी शिकावं की भलाय तुम्ही दुसऱ्याच्या घरी जा, दुसऱ्या देवधर्माची पूजा करा, पण संस्कार जर तुम्हाला ह्या परमेश्वराची जर ओळख झालेली आहे, मानव धर्माचे जर संस्कार पडलेले आहेत, त्याला जर तुम्ही नाही विसरला तर कुठेही जा, परमेश्वर तुम्हाला जे इच्छानुसार भोजन म्हणतो आपण, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा खरोखर परमेश्वर पूर्ण करतो. आणि भलाही तुम्ही दुसऱ्या घरी गेलेत जिथे संस्कार दुसरे आहेत, पण तुम्ही जर परमेश्वराला विसरले नाही तर तो परमेश्वर खरोखरच तुम्हाला साथ देतो की नाही देतो हे आपल्याला अनुभवावरून कळतं. भावांत की बाबा जिमदीने आपल्याला संस्कार शिकविले. मुलींनी कसं वागावं, स्त्रियांनी कसं वागावं, मर्यादा काय असते, प्रेम काय असते. सत्य, जिथं सत्य आहे तिथंच परमेश्वर आहे, जिथं मर्यादा आहे तिथंच परमेश्वर आहे, आणि जिथं प्रेम आहे तिथंच परमेश्वर आहे. हे परमेश्वराचे गुण आहेत, सत्य, मर्यादा, प्रेम. हे जर तुमच्यामध्ये नाही तर तुमच्या जवळ परमेश्वर राहत नाही, तुमचा हाकेला उभा राहत नाही. ही ओळख मानते की बाबा जिमदेने आपल्याला करून दिलेली आहे. रामायणातलं एक उदाहरण आहे. जेव्हा रावणाचा आणि भगवान
भगवत कृपा उपस्थित आहे. आपण सर्व प्रणाम करू. भगवान हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी श्रीमान प्रकाश भाऊ येणे यांचे निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व सेवका मिळून जनरल हॉल कार्य आयोजित केलेलं होतं. ते सकाळी पार पडलं आणि आता चर्चा बैठकीच्या समाप्तीची जवळजवळ वेळ आलेली आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आमचे मानव धर्माचे संस्थापक आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपलं संपूर्ण जीवन ह्या मानव धर्माकरता देणाऱ्या मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे उपस्थित माझे मित्र पत्रे गुरुजी, संजयजी आंबाटकर, आपल्या कार्यक्रमाला सुव्यवस्थित संचालन करणारे सचिन दादा आणि सर्व उपस्थित मंच, सर्व सेवक सेविका, बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. जवळजवळ 10 वाजतापासून आपण इथं बसलेलो आहोत. थकलेली असतील. मनामध्ये पोरांचे डान्स सुद्धा झालेत. आपलं जे आयुष्याचं दिनक्रम असतं, दररोज काम करणं, कमाई करणं आणि आपला संसार चालवायचा. पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. स्वतःच परिवार साधून आपल्याला परमार्थ सुद्धा करायचा आहे. आपण फक्त आपला परिवारच साधतो, परमार्थाकडे फार कमी लक्ष देतो. पण बाबा जुमदेवजीचं जीवन जे आहे त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या दुःखी कष्टी सेवकांसाठी दिलेलं आहे. एक पुराण्या पिक्चरचं गीत आहे, मधुबन सावन देता है, पावन खुशबू देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है. असं संपूर्ण जीवन जे आपलं चांगलं जीवन बाबा जुमदेवजींनी आपल्यासाठी दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू आपण तेवढं कमीच असतं. ह्या ठिकाणी आपण सर्व एकत्रित बसतो, कार्यक्रम घेतो, चर्चा बैठक घेतो. त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. जे चर्चा बैठकीला येतात त्यांना शिकायला मिळतात. कोणाचे अनुभव असतात, ते अनुभव आपल्या चुका आपल्या जीवनात सुद्धा घडतात आणि त्या चुका घडल्यानंतर आपल्यासोबत काय होतं त्यांचा अनुभव संजय भाऊ आंबाटकर यांनी सांगितलं. आपण तनमन धनाने इथं जर बसलो आणि ऐकलो, ते मार्गदर्शकांकडून आपण मार्गदर्शकामधून जर आपण काही शिकलो तर त्या चुका होणाऱ्या चुका आपल्या हातून घडत नाहीत. त्या ठिकाणी आमच्या सेविकाताई आहेत, आमच्या मुली आहेत, आमचे प्रौढ मुलं सुद्धा आहेत. बाबा जुमदेवजींनी जे संस्कार आपल्याला दिलेत त्या संस्काराबद्दल एक मी अनुभव सांगतो. आमच्या त्यागाच्या कार्यातल्या ज्या लहान मुली असतात, ज्यांच्या त्यागाचं कार्य घडलेलं असते आणि त्या मुली आमच्या त्यांचं जेव्हा लग्न होते तेव्हा ते आमच्या सेवकांच्याच घरी जाईल असं जरुरी नसते. पण त्यांच्यावर या मार्गामध्ये लहानपणी असताना जे संस्कार घडतात, जे एका परमेश्वराच्या शक्तीचं त्यांना दर्शन झालेलं असते, माहिती झालेली असते, ती जर ते आपल्या जीवनामध्ये विसरल्या नाहीत तर काय होतं. आमच्या ज्या मुली आहेत त्यांनी कान देऊन ऐकावं. सामोरं जाऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी शिकायला मिळेल. आमच्या ज्या सेवकीनताई आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलींना शिकवावं. आपल्या मंडळाचे संचालक संजयजी महाकाळकर यांच्या पत्नी नीतू संजय महाकाळकर यांनी सांगितलेला अनुभव आहे. आम्ही पाहतो
काही काही कार्यकर्ते खूप छान मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या श्रीमती बोलत नाहीत, मार्गदर्शन करू शकत नाहीत, पण बाबांनी सांगितलं ज्ञान परस्मरस योगी, त्यांच्या सोबत जर आपण राहिलो, नेहमी नेहमी चर्चा बैठकीला गेलो तर त्या सुद्धा बोलायला लागतात आणि मार्गदर्शन करतात. तसंच नितुताई महाकाळकर यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तो असा की ती एका त्यागी शेवकाची मुलगी आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं संजयजी महाकाळकर यांच्या सोबत. ते मार्गामध्ये नव्हते, दारू पित होते, अनेकामध्ये होते, परंतु ह्या बाईचं लग्न झाल्यानंतर जे संस्कार तिच्यावर घडलेत, त्यांच्या सासरकडे दुसरी पूजा, दुसरा देवधर्म, पण तरी सुद्धा ही बाई त्या देवधर्माची पूजा करायची, पण नाव मात्र बाबा हनुमानजीचीच घ्यायची. ती संस्कार विसरलेली नाहीत. घडतं काय ते मी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस 1 वर्षानंतर त्या बाईची डिलिव्हरी येते. आजकाल आपण पाहतो प्रत्येक आमच्या ज्या मुली असतात जनरली जास्तीत जास्त केसेस ह्या सिझरिंगच्या होत असतात. त्या बाईनं असं ठरवलं, परमेश्वराला मागणी केली की बाबा माझी सिझरिंग नाही झालं पाहिजे, म्हणून तिनं सरकारी दवाखान्यातलं कार्ड काढून ठेवलं. आणि त्यानंतर जेव्हा वेळ आली ती दवाखान्यात गेली तेव्हा जे तुमसरच्या मलेवार मॅडम आहेत, त्या मलेवार मॅडमनं सांगितलं की हिची डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत होईल आणि जर नाही झाली तर हिला ऑपरेशन साठी दुसऱ्या दवाखान्यात हलवावं लागेल. ही बाई मनातल्या मनात परमेश्वराचं दावा करायची, बोलवते बाबा माझं ऑपरेशन नाही झालं पाहिजे, मला नाही करायचं आहे. संध्याकाळ होऊन गेली, वेळ कशी आली की तिची डिलिव्हरी झाली नाही, तिचा त्रास वाढला. त्यांच्यासोबतच धंद्यामध्ये बिझनेस करणारे एक काकाजी होते, त्यांच्या ओळखीची एक नर्स होती. त्या नर्सनं काय केलं, हिचा जो त्रास पाहून काहीतरी ताईत म्हणतात तिच्या काखेमध्ये ठेवून दिला. शेवकाची मुलगी तिच्या काखेत ठेवलं. हिला त्रास असल्यामुळे तिला काही ते समजलं नाही आणि तिचा त्रास ऐकून तिचे आई वडील आले. आईने तिचे हातपाय दाबायला गेली. दाबता दाबता परमेश्वराची कशी कृपा होते आपल्यावर, कसा परमेश्वर आपल्याला साथ देतो. भलाही तुम्ही दुसऱ्या घरामध्ये जा जे मार्गामध्ये नाहीत, पण खरोखरच तुम्ही दुसऱ्या घरी असताना सुद्धा जर बाबाला विसरलं नाही तर काय घडतं ते तुम्हाला सांगतो. तिचे आई आली, तिचे हातपाय दाबून देऊन गेली. दाबता दाबता तिला तिच्या काखेमध्ये ते ताईत सापडलं. आपल्याला तर बाकीचं चालत नाही, मार्गाच्या मुलींना ताईत नाही चालत, दुसऱ्या देवाचं नाव नाही चालत, पूजा नाही चालत, पण परमेश्वराची कृपा त्या मुलीवर. तिच्या काखेमध्ये ते ताईत सापडलं. तिच्या आईने ते ताईत फेकून दिलं आणि तिचे वडील आले. तिच्या वडिलांनी तिला तीर्थ करून दिलं. मार्गात नसणारी मुलगीने बघा, डॉक्टरनं सांगितलं की हिचं ऑपरेशन करावं लागेल, सिझरिंग करावं लागेल, आणि तीर्थ देता बरोबर त्या नीतू महाकाळकर या बाईचं नॉर्मल डिलिव्हरी झाली. ही कृपा आहे, हे अनुभव आहेत. आमच्या ज्या मुली आहेत जे दुसऱ्या घरी जातील त्यांनी शिकावं की भलाय तुम्ही दुसऱ्याच्या घरी जा, दुसऱ्या देवधर्माची पूजा करा, पण संस्कार जर तुम्हाला ह्या परमेश्वराची जर ओळख झालेली आहे, मानव धर्माचे जर संस्कार पडलेले आहेत, त्याला जर तुम्ही नाही विसरला तर कुठेही जा, परमेश्वर तुम्हाला जे इच्छानुसार भोजन म्हणतो आपण, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा खरोखर परमेश्वर पूर्ण करतो. आणि भलाही तुम्ही दुसऱ्या घरी गेलेत जिथे संस्कार दुसरे आहेत, पण तुम्ही जर परमेश्वराला विसरले नाही तर तो परमेश्वर खरोखरच तुम्हाला साथ देतो की नाही देतो हे आपल्याला अनुभवावरून कळतं. भावांत की बाबा जुमदीने आपल्याला संस्कार शिकविले. मुलींनी कसं वागावं, स्त्रियांनी कसं वागावं, मर्यादा काय असते, प्रेम काय असते. सत्य, जिथं सत्य आहे तिथंच परमेश्वर आहे, जिथं मर्यादा आहे तिथंच परमेश्वर आहे, आणि जिथं प्रेम आहे तिथंच परमेश्वर आहे. हे परमेश्वराचे गुण आहेत, सत्य, मर्यादा, प्रेम. हे जर तुमच्यामध्ये नाही तर तुमच्या जवळ परमेश्वर राहत नाही, तुमचा हाकेला उभा राहत नाही. ही ओळख मानते की बाबा जुमदीने आपल्याला करून दिलेली आहे. रामायणातलं एक उदाहरण आहे. जेव्हा रावणाचा आणि